खरंच थँक्यू सो मच काऊ. अगं माझं नशीब आहे ना म्हणून तुझ्यासारखी परी माझ्या आयुष्यात आली. चल काही अगं तुझा हात माझ्या हातात आहे ना, मला कसलंच टेन्शन नाहीये. तू माझी लकी चामस, लकी चा. कुछ भी हाँ राहुल. अरे आता तुला कसं सांगू, तू किती ग्रेट आहेस खरंच. तुझ्यासारखा क्यूट क्यूट बॉयफ्रेंड जर माझ्याजवळ असेल तर मी हे करूच शकते ना. तुला जेव्हा पहिल्यांदा सोशल मीडियावर बघितलं तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले. लव ॲट फर्स्ट साइट. सिरियसली तुम्ही आत्ता इथे? काय मिशन आहे? हा मिशन सेलिब्रेशन. सेलिब्रेशन कसलं मिशन आहे? बॉस येतील आणि एकच मिनिट हा, पाणी घेतो. बॉस येतील आणि तुम्ही बोला ना. हा तुम्ही फातिमा तू बोल. बोल. हा बोल ना. मला पण या मिशन बद्दल काहीच माहित नाहीये. हा पण टेक्नोला माहितीये, टेक्नोला सगळं माहितीये. टेक्नो सांग. टेक्नो सांग पटकन. बोल रे बोल टेक्नो बोल. हे गाईज, तुम्ही मला ना असं इन्स्टंट बोलायला सांगू नका यार. एकतर ना मी जेन्झी आहे, त्यात मी खूप सेन्सिटिव्ह पण आहे. अरे माझी मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब होते यार. मग काय मेंटल? अयो तुला मेंटल बोलला, मी ऐकलं नसतं, मारला असतं. शी ए मेंटल काय बोलतोस? हा मेंटल काय? तू सायको. अरे पण मी तुला कशाला मेंटल बोलू? सायको कुठला? माझा ऐक फातिमा. काय सर याचं रोजचं झालंय. अरे थांब ए फातिमा, थांब ना जरा वेळ. अगं मूर्ख आहेस का तू जरा? मी तुला कशाला मेंटल बोलू? काय चाललंय? बॉस कुठे आहे? बॉस तर एवढा वेळ होऊन गेला. बॉस आतापर्यंत यायला पाहिजे नव्हती. हा ना. आणि असं कोणतं मिशन आहे जे साधू सरांनाही माहिती नाहीये, फक्त बॉसला माहितीये? आला फोन आला. साधू सरांचा फोन आहे. पटकन उसं सांग मिशन कोणतं. मिशनचं सांगत असतील. बायकोचा फोन आहे. आज पहली बार आपके बीवी ने बचाया. हॅलो, कुठे शेतास तुम्ही? ते मित्राच्या बर्थडेला आलोय जरा आज. रखो फोन रखो. समजलंय मला. तुम्ही सगळे जण इथे माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आले आहात. पण तुम्हाला माहिती आहे ना, मला माझा बर्थडे सेलिब्रेट करायला नाही आवडत. हा माहितीये, म्हणून तुझ्या दर वाढदिवसाला तू गायब होऊन जातो. अरे पण मला नाही आवडत ना माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. तुम्ही बॉसला पण नाही भेटत, म्हणून आम्ही ठरवलं की आज तुम्हाला गायब होण्याच्या अगोदरच पकडायचा. कसं सांगू तुम्हाला, माझं जगणं माझ्या आईपासून सुरू होऊन माझ्या आईपाशी येऊन संपतं. माझ्यासाठी वाढदिवस म्हणजे आईचा उत्साह, तिची ती धावपळ, तिच्या चेहऱ्यावरची ती स्माइल.
ती माहितीये माझ्यासाठी ना ती रवा केक करायची, औक्षण करायची. आता त्यातलं काहीच उरलं नाहीये म्हटल्यावर नको वाटतो हा वाढदिवस. आता आपलं असं कोणी नाही असं वाटतं मला. बस काय सर, म्हणूनच आम्ही इथे आलोय. असं कसं म्हणता कोणी नाही येते. नाहीतर काय. अरे तुला सांगतो बायकोचा डोळा चुकून आलो मी एवढ्या रात्रीचा. थँक्स, पण प्लीज आजच्या दिवस मला एकट्याला सोडा. ठीक आहे. टेक्नो, बॉसला फोन करून सांग केडी सरांना वाढदिवस साजरा नाही करायचा आहे. त्यांना येऊ नका म्हणा. डन. बॉस येणार होती? हो. म्हणूनच तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ना. आणि तुझ्या प्रेमात पडून मी तुला फॉलो बॅक केलं. माय ड्रीम ग. काय करतोयस? बॉसला चोर समजून पकडलं काय? वाह, काय दिवस आलेत. पोलिसांना पण चोर समजून पकडायला लागलेत. हा मग नाही तर काय. चला थांब मी पाहून येतो. ए अरे कुठे काय, कुठे निघालात? आता बॉस. काय बॉस? तिकडे जर कोणी विचारलं की तुम्ही कोण आहात तर काय सांगणार आहात मग? हा मग सांगेन ना पोलीस आहे म्हणून. पोलीस? मग काय हाकेच्या अंतरावर होता तुम्ही? हाक मारली लगेच आलात ते? इकडे थांबा, मी जाऊन बघून येतो. हालायचं नाही या जागेवर ना. येस सर. चला आपण तयारीला लागू. हा हे टेको कर, तयारी कर, चल पटापट. काय विचारते मी, तुम्ही दोघंही ड्युटीवर असताना चोर घरात घुसलात कसा? झोपला होतात का तुम्ही दोघंही? अरे आता मक्खा सारखी बघत उभे राहू नका, जा शोधा त्याला, जा. काय झालं? दादा. आरडाओरडा कसलाय? काय झालं? काय काय झालं दादा? काही नाही. घरात कोणीतरी माणूस शिरलाय आणि कुठे लपून बसलाय, सापडत नाहीये. बापरे, कुणी आतंकवादी तर नसेल ना? वहिनी वाचवा मला. अरे गप्पा बस जरा. कोणीतरी फुलटा चोर असेल. आतंकवादी इथे कशाला येईल? अरे तू अरे तू इथे काय करतोयस? तुला माहितीये तुला इथे पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल माझ्या घरात. माणसं फोन उचलत नाही, कॉल बॅक करत नाही, तर मी म्हटलं स्वतःच जाऊन डायरेक्ट मीटिंग करावी म्हणून आलो इकडे. अरे माझा थोडासा प्रॉब्लेम झाला. आय एम सॉरी. मी थोडासा बिझी होतो त्यामुळे मला नाही जमलं उचलायला. हे तुझ्या कामाची नाटकं ना आपल्या समोर नाही करायची. आपला फोन आला रे आला की उचलायचा. जे काम दिलंय ते करायचं. पैसे घेतो ना तू? तू पैशाचा माज मला दाखवू नकोस. हा, युवराज खांडेकर आहे मी. युवराज खांडेकर. खांडेकर आडनाव असलं की पैसे मिळतात का रे? हा नाही ना.
आता आपल्या आडनावावर माकवडुड्या मारणे बंद कर आणि कामावर ध्यान दे. आता हा तुझा काळतोंड चेहरा आहे ना, तुझ्या अख्ख्या घराच्या समोर आणीन, समजला? मम्मा जरा ना शांत बसतो. आणि बरोबर बोलतोय काका. आणि असे घरात वेळी अवेळी कोणीतरी शिरणं हे काय आपल्याला नवीन आहे का? तो माणूस कोण असेल याचाही सगळ्यांना अंदाज आहेच. ईशा काय बोलतेस तू? घरात शिरणारा प्रत्येक माणूस हा शेखरच असू शकतो का? काही काय? आणि शलाकाने बघितलंय त्या माणसाला. शेखरचा तिने ओळखलं नसता. एक मिनिट. युवराज कुठे? काय असेल तू त्या रूम मध्ये असेल. मी चेक करून आले. अरे कशाला आता त्याला उठवताय? हा, तो झोपला असेल आणि त्याने त्या चोराला आमंत्रण दिलंय आणि बोलवलंय असं वाटतंय का कुणाला? हा, पद्मिनी काकू, चोर जर युवराजच्या रूम मध्ये गेला असेल तर चेक नको का करायला? चला चला. काकू, तू मध्ये बोलून काही होणार आहे का? आणि असंही काही लोकांना ना त्यांचा हट्ट पूर्ण केल्यावरच मनाला शांतता मिळते. सुचिल जाऊ दे. हा माल पोचवायचा आहे. ते काय आहे ना, आजकाल आपल्या माणसांचे चेहरे पोलिसांच्या जाम लक्षात आहेत, पण कौशिकी खांडेकरच्या भावाचा चेहरा यात गुंतला आहे त्यांना अजून माहित नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी तुझीच आहे. आणि हो, महत्वाची डील आहे. ही डील कधी करायची मी सांगेन. कुठे जायचं, कोणाला जायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन तुला मिळेल. समजला? समजलं? हो समजलं समजलं, मला समजलं सगळं. दरवाजा बंद आहे. युवराज, 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 त्याला ऐकू का येत नाहीये? काय कानाला हेडफोन लावून झोपला असणार. युवराज, युवराज दार उघड. युवराज, काय गे, एवढ्या रात्री इथं काय करत होतीस? मालती, विचारले किला एवढ्या रात्री काय करत होती इथं ते? काव्या, काव्या काय विचारती आजी? काय करत होतीस तू इकडे? काव्या, मी इथे काय करते? अगं तेच विचारतोय आम्ही. एवढ्या रात्रीची इथे काय धडपडतेस? मी तर झोपेत होते. मी बेडरूम मध्ये होते. आणि तुम्ही इथे सगळे कसे काय? म्हणजे तू झोपेत चालत आलीस की काय? हो मामा, कदाचित मी झोपेतच चालत असेल. हो, मग एवढा वेळ आम्ही सगळे विचारतोय तर तू झोपलेलीच होतीस का काय? आत्या, मला असं वाटतंय की काव्या अजूनही झोपेतच आहे. जरा तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते, थांब. मार मार. उडाली माझी झोप. मला जाग आली, कळलं ना? बघाई, मी म्हंटल ना, ती झोपेत अशी चालत आली असेल बाहेर, नाही तर नाही येत ती. हो ना ग काव्या? होय. अगं पण तुझ्या आवाजाने आमची झोपमोड झाली. पण आता कळलं ना, घरात चोर शिरला नाही येते. हा, चला सगळे निवांतपणे झोपूया आता. चला. काव्या, हे बघ, हे असं झोपेत वगैरे चालत जाऊ नकोस बाळा. शांतपणे झोप. झोप. होय. चला चला झोपूयात आपण. चला, शांत झोप. काव्या,
झोपेत चालत असताना कोणी फोन घेऊन येतं का? झोपलेल्या माणसाला उठवता येतं, जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जाग करता येत नाही काव्या. जा झोप जा, खूप रात्र झाले. केडी, काय चाललंय तुझं इकडे? तुला तीच गोष्ट किती वेळा सांगायची रे? हा, एवढं रात्री कोणी बघितलं तर? बॉस, पण हे काय प्रकरण आहे? केडी यार, आत्याचा खूप विश्वास आहे काव्यावर. तिने तो मोडायला नाही पाहिजे. म्हणजे काव्या झोपेत चालत नव्हती? तू काय करतोस इथे? घरी जा, जा पटकन घरी. मी बॉस जा. हो, निघतोय, चाललो. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? तुझ्या खोलीत कोणी नाहीये ना? मी माझ्या रूम मध्ये मी झोपलो होतो. मी काय झालं काय? अरे कोणीतरी घरात शिरलंय. तू कोणाला शिरताना पाहिलं नाहीस ना? नाही, पण माझ्या बेडरूम मध्ये कसं कोणी येईल? हे काय विंडो बंद आहेत, दार तर बंदच होता ना. मग इथे का कोणी येईल? इथे कशासाठी येईल? नाही कौशिकी, मला वाटतं तू गेला असणार. निघूया आपण, जाऊ बाय. बघू हे काय असं चोरासारखं लपवून का ठेवलं होतंस तू? काय हे पार्सल आहे. पार्सल माझं आहे. निशीसाठी घेतलंय मी. निशीसाठी ब्युटी प्रोडक्ट्स घेतले होते. एकदा बघतेस का ताई? तू हे निशीसाठी मागवलंय. मी तुला दाखवतो. मी निशीसाठीच घेतलं. इट्स ओके. निशितासाठी घेतलेत ना, गिफ्ट आहे ना तिचं. मग तिलाच ओपन करू दे. फक्त प्लीज युवराज सावध राहा. रूम मध्ये कोणीही आलं तर सगळ्यात आधी आम्हाला कळवायचं. लगेच. हो, लक्ष ठेव. सॉरी तुझी झोप डिस्टर्ब केली. नाही हो नाही, काही प्रॉब्लेम नाही. द्या काका, चला. लक्ष ठेव रे. हो. काय वाटलंच तर सांग तसं. हो. अरे लाईट कस काय गेली? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केडी. तू हे सगळं केलंयस? मी नाही, आम्ही सगळ्यांनी. फैमिली नहीं बोल के हमें पराया कर दिया ना. मला सांगा, अम्मी जेव्हा मला मुलांचे लग्नासाठी फोटो पाठवते, ते फोटो मी सगळ्यात आधी कोणाला दाखवते? तुम्हाला. का? कारण मी सच्चे मन से तुम्हाला भाई मानते आणि तुम्ही म्हणता फॅमिलीच नाही. मग काय? पैशांची जेव्हा गरज असते तेव्हा नकळतपणे घरी पैसे पाठवतो. एखाद्या मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहतो. आणि काय म्हणतोस कुटुंब नाहीये म्हणून? अरे केदार, माझ्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावर आहे तू. अरे पण अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या असल्या, काही सल्ले घ्यायचे झाले तर कुटुंबातल्या वरिष्ठ सदस्याप्रमाणे सल्ले देतोच ना मी तुला. हा, केडी सर. फातिमा तुमच्यासाठी बहीण, कत्री भाऊ, मी ब्रो. हा, आणि हे सिनियर आहेत म्हणून काका. मग बॉस कोण?
अरे रक्ताचं नातं म्हणजेच कुटुंब असं काही नाहीये ना. आपण जेव्हा मिशनला जातो त्यावेळेस एकमेकांची काळजी घेतोच की, हो ना? आपण एकमेकांची काळजी घेत असतो, एकमेकांना जपत असतो, मग ह्या नात्याला नाव द्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. और वैसे भी सबसे बड़ा रिश्ता खून का नहीं सुकून का होता है. अरे अरे मतलब दोस्ती का रिश्ता. हाँ